खरे अण्णा नावेन मारतोय ए के तू गप्पस का नाहीतर देतोच मग एक फिरवून. ए अरे त्याच्याला कसं चिडतो रे काय माहिती असेल का शिक्षका झाली ती तू चिडतो. त्याचं सोड मला काय शिक्षा झाली हे मलाच कळ ना तुमच्यामुळे सगळं झाले. ए माझ्यामुळे काय नाही झालं त्या कर्नल मुळे झालंय सगळं. फौजी मैंने क्या किया है? होय होय तर हाँ तुमने काहीच नाही किया सगळं हमनेच किया आहे. ए इले सगळं कोण म्हणते हमने क्या किया. तर काय खोपला का इथं तो पशा बघ अरे जरा आदर्श घे त्याचा कसा बसलाय शांत. शिक्षा भोगून सुद्धा शांत बसतय का नाही नाहीतर तू मारसाला कुठलं. ओ सॉरी जी ओ मुझे तो सिर्फ बर्फी खानी थी. अण्णा रे बर्फी बघ वाले बैठ रे. ए अरे बाबा याला हिंदी मराठी इंग्लिश काहीतरी शिकवा नुसतं बरं चाललंय काहीतरी. तू शिकव आता तू शिकव आता. ए तू कुठलीच भाषा बोलू नकोस. हो गया. हाँ हाँ सर. सच में हुआ. अच्छा अजिंक्य शिंदे कोण आहे साताऱ्याचा. सर मी फ्रंट रोल. कंट्रोल फ्रंट रोल. चल पटकन. एक बात याद रखना आइंदा किसी के घर से यूं ही बात करनी है इसलिए फोन नहीं आएगा. कंटिन्यू. लेकिन सर फोन किसका था. आइए बताते हैं. फ्रंट रोल. जी सर. फ्रंट रोल. हाँ जी सर. आपको कुछ पूछना है. गुड. होय म्हणजे आम्हाला काय हरकत नाही मुलगा आणि मुलगी भेटले तर. सांगते तिला तुम्ही कुठं भेटायचं ती सांगा. सांगते तिला. होय ठेवू का. बया घाबरली की काय ग जयडे असं काय बघतीस डोळा बटारून. तुला माहितीये की असं का बघते ते. कुणाचा फोन होता. हाय ते ओळखीचे त्यांचाच होता. बर आणि त्यांना भेटायला कोण जाणार आहे. भेट कुठं नाही. मम्मी तुला माझं उत्तर माहितीये. जयडे अगं तुझ्या भल्यासाठीच करते ना मी. हो माहितीले भलं होणार आहे ते. अगं पोरग चांगलं आहे ग घरात बी समजा चांगला आहे. अगं साताऱ्यात स्वतःच घर आहे. अजून काय पाहिजे ग. तुला माहितीये की मला काय पाहिजे ते. अगं आपण आपल्या परीने प्रयत्न केलं की. आता अजिंक्य बरोबर तुझं जमलं नाही त्याला आपण तरी काय करणार आहे. ते मला काय माहित नाही. जेडे अगं असा बावटपणा करून चांगलं स्थळ हातचं घालू नकस. हे बघ तुला पहिलं आणि शेवटचं सांगून ठेवते तुझं लगीन ह्याच पोरासंग होणार. आणि मी बी तुला पहिला आणि शेवटचं सांगते मी त्या पोराशी लग्न करणार नाही. जेडे अगं आता तरी अजिंक्यचं नाच सोड. ती झालं भरती आता काय उपयोग नाही ग. काय उपयोग आहे म्हणजे. अगं त्यांना करू दे की कुणाशी लगीन करायचंय ती. ए मम्मी अजिंक्य माझ्याशिवाय कुणाशीच लग्न करणार नाही. बघशीलच तू.
अगं जयडे, शितले, हं? अगं परीक्षा तर झाली, आता निकाल कधी लागणार आहे? काय माहित? पास होशील ना? 100%. गारंटी है ना? अय चोमड्या, गप खा की. हाँ खाता हूँ. शितले, रावले काय करतो ग दिवसभर? काय करतोय म्हणजे? अगं म्हणजे अजिंक्य आणि विक्रम आता दोघं पण गेले ना, मग त्यो काय करतो दिवसभर? दुकानातच असतोय. हाँ अब मुझे बस हो गया, मैं खेलने जाता हूँ. शितले, हं? मग अशी काय त्याचं काम होतं का? नाही. मग दुकानात आला होता का? हा, त्याला काय तर पाहिजे होतं म्हणून आलता. पण जाताना तर काहीच घेऊन गेला नाही की. त्याला जे पाहिजे होतं ते नव्हतं दुकानात. काय पाहिजे होतं त्याला? आता काय आठवत नाही बाई. पण तुझा शीट नंबर मिळाल्यावर त्यो काय एवढा खुश झाला होता? रिझल्ट साठी शीट नंबर लागतोय ना, आणि माझा शीट नंबरच सापडत नव्हता, म्हणून त्यानं ते इंटरनेट वरनं काढून दिला. म्हणून पण अगं अजून निकालाला वेळ आहे. माहितीये येळ आहे ते. चांगलाच निकाल लागू दे बाई तुझा. बाई का नाही काकी? वय बाई, एकदा का निकाल लागला ना म्हणजे आम्ही इथं लग्न लावून द्यायला मोकळं झालो. बोल, तू काय म्हणतीस? आणि दुकानात आलतीस का? नाही. मग सुमनकडं? अहो काकी तुम्हालाच भेटायला आलीये. आता माझ्याकडे काय काम करलं बाई? अजिंक्यचा फोन आला होता मगाशी, तुमचा विषय निघाला. म्हणलं तुम्हाला सांगायलाच पाहिजे. वय, काय म्हणला ग? सगळ्यांची चौकशी करत होते. आता त्यांना सवयच आहे ना सगळ्यांची विचारपूस करायची, सगळ्यांची हालचाल विचारायची. ते विचारत होते तुम्ही कशा आहे, नाना कसे आहेत. पोरग तिकडे जाऊन पण आमची आठवण काढताय हे महत्वाचं. आणि काय म्हणला ग? घरची, माझी लई आठवण येते म्हणत होते, म्हणून सारखं मला फोन करत असतात. आणि शीतल, तुझ्याबद्दल पण विचारत होते बर का. हिच्याबद्दल काय? हेच आपलं, तिची परीक्षा होती ना, मग तिला काय अडचण आली, काय मदत लागली तर कर म्हणाले. बर. पण त्याचा फोन तर जमा केलाय ना. तुला काय ग माहित? त्यांचा फोन आला होता का तुला?